हे विजय मामाचा बायोडेटा कागरी सेनेचा पुढारी मोठा क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा स्पर्धेसाठी धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहतोय संदीप गावण सरांना आपण ऐकतोय. अतिशय सुंदर रीतीनं या मागच्या मॅचमध्ये आपल्याला रिझवलं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे आम्ही खूप वर्ष झाली पाहतोय. अगदी एक साधी भेट झाली होती आणि खऱ्या अर्थानं संदीप गावण सर यांच्याकडून या समालोचन क्षेत्रात भरपूर काही गोष्टी आम्ही शिकलो. जाऊया मॅचकडे, जिथे एका बाजूला वाघोबा जांभूळपाडा संघ आणि श्री गणेश वाडीव यांच्यातला द्वंद्व चालू आहे. व्ही फाउंडेशन आणि अग्रिसेना पुरस्कृत विजयमामा चषक 2024चा हा रणसंग्राम आपण पाहतोय. पर्व 8वं. अतिशय सुंदर रीतीची स्पर्धा. 8 वर्ष तब्बल या स्पर्धेची परंपरेची राहिली. अतिशय सुंदर रीतीने मात्र या स्पर्धेने आपण पाहू शकाल रंग घेतले आणि विजयमामा यांचं मात्र आपण हे आयोजन एक सिस्टमॅटिक आयोजन आणि दयानंद पाटील दादांचं मात्र मॅनेजमेंट आपण पाहू शकाल. भरपूर परिश्रम या स्पर्धेसाठी मात्र घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज आपल्याला 8व्या पर्वामध्ये अतिशय सुंदर रीतीने बघायला मिळत आहे. ऑल इज वेल. सामना मात्र इथे चालू होतोय. पंच नितेश कदम सर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विराज बॅक टू द डग आउट गॉन. शिवभक्त श्रद्धावान विजय घरत मामा महान. थँक्यू सो मच. जांभूळपाडा संघ जो आता बॅटिंग करतोय. SDL गासपाडा इथे मात्र जी स्पर्धा झाली जिथे मात्र रनरअप या संघाला मात्र जो फायनलचा सामना खेळण्याचा मान मिळाला, जिथे मात्र पराभव झाला, परंतु फायनलिस्ट संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थात वाघोबा जांभूळपाडा हा संघ आपण पाहतोय. श्री गणेश वाढीव हा संघ मात्र आपण पाहू शकाल. गोलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी मात्र अगदी स्पष्ट सांगितलं की आम्ही प्रथमतः इथून क्षेत्ररक्षण स्वीकार करतोय. येणाऱ्या काळात आपण पाहतोय 4 षटकांचा सामना म्हटलं की थोडंसं धावतं क्रिकेट असतं. आजच्या दिवसात एकंदरीत 12 संघ म्हणजेच 11 सामने तब्बल आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर मी विनंती करीन थोडंसं स्पीडअप चालू ठेवा. तुम्हाला मात्र 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल पहिल्या 3 षटकांसाठी. जर 15 मिनिटं तुम्ही क्रॉस करताय तर येणाऱ्या काळात तुम्हाला मात्र पॅनलाइजला सामोरे जाऊन म्हणजेच अर्थात पॅनल्टी म्हणजे जी अशी असेल की 4थं षटक लागलं जाईल तेव्हा मात्र तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. म्हणजेच खऱ्या अर्थानं एक क्षेत्र थोडंसं तुमच्यासाठी एक खुलं राहील. म्हणून वेळ कव्हर करत चला. वेळेचं महत्त्व अगदी महत्त्वाचं आहे. मगाशी देखील उल्लेख केला संदीप सरांनी की वेळ खूप महत्त्वाची भूमिका असेल. आजच्या दिवसात भरपूर सामने खेळवायचे आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कर न्यू बॅटर अभि आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिलाय. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं कसं क्रिकेट खेळावं यावेळेस खराब क्षेत्ररक्षण झालं आणि इथून जर आपण पाहिलं तर 3ऱ्या धावेचा प्रयत्न राहिला आहे. 3 धावा मात्र बघता बघता आपण पाहू शकाल पूर्ण केल्या. दोघांमधला समन्वय, दोघांमधलं कॉर्डिनेशन अगदी महत्त्वाची भूमिका. यस नो आणि वेट या तंत्रावर काम करणारे हे 2 फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. जिथे स्कोरकार्डवर आता धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 2 चेंडू आणि 3 धावा. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच नागेश आणि एका बाजूला रणजित किणे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो म्हणजेच आता स्ट्रायकिंग एंडला नागेश. अगदी पहिला चेंडू. गोलंदाजी मार्कवर अभिला आपण पाहताय. वाघोबा जांभूळपाडा विरुद्ध श्री गणेश वाडीव यांच्यातलं हे द्वंद्व अतिशय सुंदर बॅटल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक खाली आहेत परंतु क्षेत्ररक्षक हे फक्त चेंडूकडे बघत राहतील. अगदी चेंडू येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलेला हा दर्जेदार शानदार विजय मामा चषक 2024चा एक देखणा षटकार. थँक्यू सो मच. श्यामजी भोईर आणि चेतनजी पाटील आम्हाला पाहायला मिळतात या मुख्य व्यासपीठाकडे येत असताना. श्याम भोईर यांचा जर उल्लेख केला तर आत्ताच जी स्पर्धा झाली शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, जिथे मात्र आमचे साथी समालोचक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहिलं अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतो जी पहिलीच भेट राहिली आणि ग्रेट मीट मी निश्चित स्वरूपात उल्लेख करीन. श्याम भोईर सर इथे मात्र येत आहेत. गोडगळ्याचे धनी, शिरगावचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं या विरार विभागात गाजलेला आवाज श्याम भोईर सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय. चेतन सर देखील येते येतात. यावेळेस हा चेंडू चांगला राहिला आहे. अभिचा बाउन्सर चेंडूमध्ये मात्र परिवर्तन मिश्रण केलं आणि चेंडू जर आपण पाहिला तर अगदी फलंदाजाला फ्लाइंग किस करून निघून गेला अगदी यष्टीरेखेच्या हातात.
चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 4 आणि धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 9. गोलंदाजी मार्कवर तयार. अगदी 5वा चेंडू. यावेळेस चेंडूला सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे अगदी खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक चेंडू तुम्ही सीमारेषा पलीकडे खेळू शकत नाही. सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र निश्चित स्वरूपात म्हटलं की प्रत्येक चेंडू तुम्ही षटकार मारताय म्हणजेच तुम्ही चांगले क्रिकेटर नाहीत, तर चांगल्या चेंडूवर तुम्ही सिंगल डबलला स्ट्राईक कशी रोटेट करता ही देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे. 5 चेंडू आणि 10 धावा, डबल डिजिटमध्ये असा स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू जर आपण पाहिला तर पंचांचे 2 हात समांतर होत आहेत. अगदी वाईट चेंडू. पंच नितेश कदम सर आमच्याकडे वळतील. अतिशय सुंदर रीतीने पंचांची भूमिका. अगदी साताऱ्यावरून मात्र डायरेक्ट विरारमध्ये इथे प्रस्थान केलं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल भरपूर परिश्रम. पंच ही भूमिका अगदी सोपी नाही. काहींना वाटतं फक्त हात उचलायचे आहेत, नो वाईट फक्त सांगायचं आहे, परंतु आतमध्ये उभं राहून बघा, सगळ्या काही गोष्टी आपल्या समोर येतील. या सळसळत्या रखरखत्या उन्हामध्ये अगदी सकाळी 9:30 वाजता सामने चालू होतात, संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत उभं राहायचं. भरपूर परिश्रमाची भूमिका. पहिल्या षटकाचा खेळ जिथे संपतोय आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूया आमच्या योगेश डिजेला. यस डिजे. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं, आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. थँक्यू सो मच कैलास पाटील काका. या स्पर्धेला मात्र पूर्णपणे पाठिंबा देत असताना विजय मामा घरत चषक 2024ला मात्र खऱ्या अर्थाने ज्यांनी उचलून घेतलं, अतिशय सुंदर रीतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ना भूतो ना भविष्यती, याची देही याची डोळा, पाहिन मी क्रिकेटचा सुखद सोहळा, अर्थात विजय मामा चषक 2024. काही कमालीचं आयोजन. टेनिस बॉल क्रिकेटला मात्र जास्तीत जास्त पसंती या विरार विभागातून दिली जात आहे. याच विरार विभागातला अर्नाळ्या गावचा खेळाडू, कोपरी गावचा खेळाडू, अर्थात प्रशांत भरत पाटील असे दिग्गज खेळाडू, या खेळाडूंनी मात्र टेनिस बॉल क्रिकेटवर आपलं अधिराज्य गाजवलं. याच विरारचं नाव मात्र आपण पाहू शकाल प्रशांत घरात याच्या माध्यमातून घेतलं जातं. आज टेनिस बॉल क्रिकेट पटलावर उत्तुंग भरारी घेणारा खेळाडू, अर्थात विरारचं क्रिकेट देखील भरपूर पुढे. पृथ्वी शॉचा देखील मी इथे उल्लेख करीन, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट भारतासाठी खेळतोय. याच विरारमधून मात्र बिलॉंग करणारा खेळाडू आज पृथ्वी शॉला देखील आपण पाहिलं. असे भरपूर खेळाडू आहेत. विनायक भोईर, सुमित डेकळे, दिग्गज खेळाडूंमध्ये एक असं मात्र हे विरार म्हटलं तर दिग्गज खेळाडूंचा भरणा, अर्थात आपण पाहू शकाल हेच विरार. जाऊया मॅचकडे, जिथे या चंदनसर नगरीमध्ये विजय मामा चषक 2024चा थरार आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 2 करण्यासाठी आपण पाहतोय कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू. यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंच जाकीर सर मात्र चेंडूला काउंट करतायत. ऑल राईट. इथे जर आपण पाहिलं तर हा चेंडू स्क्रोल केला जातोय. सुरुवात निर्धावनं केलंय. 4 षटकांचे सामने आज वैतरणा ए पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 5वा सामना. गोलंदाज तयार. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह खेळला क्षेत्ररक्षक, तिथे कोणी नाही. चेंडू मात्र एका टप्प्याअखेर जाईल आणि तिथे आमचे कॅमेरामॅन उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून इथे आलाय चौकार. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16. या धावसंख्येवरती गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र पंच दर्शवतात की यस ऑल राईट. इथून हा चेंडू वाईड असेल, कारण योग्य दिशा ही देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फक्त वेग असून चालत नाही. वेगावर स्वार हा गोलंदाज निश्चित स्वरूपात आहे, परंतु चांगली लाईन और लेंथ हे देखील असणं खूप गरजेची भूमिका आहे. जाऊया मॅचकडे. यावेळेस आपण पाहू शकाल हा फटका लॉंग दी कार्पेट अगदी ग्राउंडला गुदगुल्या करत मात्र निघून जातो. एक्स्ट्रा कव्हरला डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. दुसरीचा प्रयत्न झालाय, फेकी येईल. तत्वरती 2 धावा काही रोखू शकत नाही. या धावसंख्या 2 धावफलक पुढे पोहोचते ती म्हणजेच 19. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिला तर 3, म्हणजेच येणारे 3 चेंडू अगदी महत्त्वपूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19. चौथा चेंडू षटक क्रमांक 2चा खेळ. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला खेळ. इंटू द गॅप क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फक्त चेंडूकडे बघत राहावं लागेल. येतोय दमदार विजय मामा चषक. हा आलाय चौकार. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू सो मच.
कोसमाई खारडी संघाचा कोणी प्रतिनिधी इथे असेल तर प्लीज या. कोसमाई खारडी संघ आणि एका बाजूला आदर्श फणसपाडा. खारडी संघ तुम्हाला विनंती करतोय की प्लीज या. कोसमाई खारडी आणि आदर्श फणसपाडा ज्या फॉर्मॅलिटीज आहेत, प्लेइंग 11चा फॉर्म फिलअप करायचा आहे, त्यानंतर या स्पर्धेचं विशेष आकर्षण प्रत्येक संघाला टी शर्ट्स. हेच तर विजय मामा चषकाचं एक वेगळं आणि देखणं आयोजन असतं. प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळत आहेत एक सुंदर रीतीचं आयोजन नियोजन असतं. यावेळेस हा चेंडू स्वेअर असेल, पंच मात्र कळवत आहेत की अगदी डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. लाईन ऑर लेंथ मी मगाशी देखील उल्लेख केला. फक्त चांगला वेग असून चालणार नाही, तुमच्याकडे चांगला टप्पा, चांगली योग्य रीतीची लाईन असणं गरजेची भूमिका आहे. ती मात्र कुठेतरी हरवलंय की काय म्हणायला हरकत नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा वळण दिलं. जेंटल पुशच्या माध्यमातून कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, जिथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ऑल राईट. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजेच आत्ता जर आपण तपासून पाहिली तर जान आम्हाला सांगतायत की 26 धावा. अगदी शेवटचा चेंडू आपण पाहतोय आणि 26 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय वाघोबा जांभूळपाडा. घासपाडा इथे मात्र राहिली स्पर्धा. रनरअप मात्र त्या स्पर्धेचे राहिले. म्हणजेच आता मागचा काळ जर पाहिलं तर सुवर्ण काळ राहिला, परंतु मागे काय झालं हे विसरत नाविन्यपूर्ण या स्पर्धेमध्ये आम्हाला पुन्हा एकदा चॅम्पियन व्हायचं आहे हे स्वप्न जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या स्वप्नांच्या वाटानुसार तुम्हाला सगळं काही स्वप्नगत प्रवास करावा लागेल. आपण पाहतोय आता इथे 2 षटकांचा खेळ संपतोय. 28 धावा धावफलकावरती आहेत. आतमध्ये ड्रिंक्स पोहोचेल तत्पूर्वी ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. सारा भरलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे. आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे, डिमांड भारी आलाय रे, डिमांड भारी आलाय रे. जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा, जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या चंदनसर नगरीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024 पर्व 8. ही स्पर्धा मात्र राहिली परंपरेची, ही स्पर्धा मात्र राहिली प्रतिष्ठेची आणि ही स्पर्धा राहिली मानाची. आपण पाहू शकाल विजय मामा यांचं एक दिमागदार असं आयोजन आणि दयानंद पाटील दादांचे अथक परिश्रम. मॅनेजमेंट आपण पाहतोय अगदी सहज नाही. स्पर्धा म्हटलं की फक्त स्पर्धा खेळायची आहे, स्पर्धा सुंदर आहे बोलून चालत नाही. त्यासाठी मात्र ते सत्यात उतरावं लागतं आणि त्यामागे अथक परिश्रम आयोजकांचे आहेत. विजय मामा म्हटलं की ऑल सेट असं मात्र एक दिमागदार आयोजन असतं. प्रत्येक वर्षी आज 8वं वर्ष या स्पर्धेने पूर्ण केलं आहे. म्हणजे सातत्य इथे मात्र टाकलं या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर 3रं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते म्हणजेच नयन. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल आमचे सर्व दिग्गज मान्यवर सकाळच्या 17 मात्र इथे वेळ देत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 2 षटकांच्या समाप्ती अखेर 28 म्हणजे 14ची सरासरी मात्र इथे राखलंय आणि 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येणाऱ्या आगामी काळात आपण पाहतोय किती धावा मात्र जोडल्या जातील अगदी चर्चेचा प्रश्न. चला आता 4 मिनिटांचा अवधी बाकी आहे तुम्हाला हे षटक फेकण्याकरिता. अन्यथा 16व्या मिनिटात जर इथे ट्रॅव्हल होतोय तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. जाऊया मॅचकडे. यावेळी हा फटका देखील चांगला आहे. चेंडूला मात्र शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध खेळून काढलाय. जिथून सिंगल मिळाली या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच डबलमध्ये कन्वर्ट केली. या सिंगल होती परंतु अगदी योग्य कॉल केला की या 2 धावा आपण सहजरित्या परिपूर्ण करू शकता आणि इथे 2 धावा मिळवल्या. धावसंख्येत 2ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 30. समन्वय, कम्युनिकेशन आणि संवाद खूप महत्त्वाची भूमिका आहे. आज आधुनिक काळात जर आपण पाहतोय तर हे फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामच्या जमान्यात संवाद संपलेत. पहिले टपालपेटी असायची परंतु नात्यांना खूप आपुलकी होती. आज व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळ्या गोष्टी आहेत परंतु नाती कमकुवत झालेत मित्रांनो. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला हाच मेसेज देईन. येणाऱ्या काळात
हाच मोबाईल तुम्हाला विनाशाकडे निघून जाईल आणि नात्यांमध्ये मात्र हा तडा देईल. निश्चित स्वरूपात इथे विकेटचं पतन, कम्युनिकेशन संवाद संपला आणि इथे उद्ध्वस्त केलाय ते म्हणजेच रनआउटच्या स्वरूपात फलंदाज रणजित केणी बॅक टू द डगआउट गॉन. क्रिकेटचा हाय महासंग्राम, पब्लिक जमली आता पब्लिक जमली आता पब्लिक जमली आता आमचा विजय घरात मामानी केलाय आता. थँक्यू सो मच विजय मामा यांच्या माध्यमातून विजय मामा यांच्यावरती मात्र जे गाणं बनवलं गेलं अतिशय सुंदर रीतीनं कार्यसम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गोरगरिबांचे वाली अर्थात विजय मामा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेकडे मात्र ज्यांचं लक्ष आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच अर्थात 31-31 धावा. गोलंदाज डाव्या हाताने राऊंडी स्टम्प्स. यावेळेस काय फटका खेळलाय, अतिशय चांगला हा फटका. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 100 वेळा बघत राहावं असा स्ट्रोक. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य, कव्हर ड्राईव्ह, पीस ऑफ क्रिकेट, षटकार. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला, हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज जर आपण पाहिला तर नागेशच्या बॅटमधून येत आहेत. शंखनाद फुंकलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा षटकार काही कमालीच्या रीतीने खेळला. पुन्हा एकदा कॉपी अँड पेस्ट. क्या बात आहे, अतिशय चांगला फटका. एकदा मात्र लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध, आता एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मधोमध आलाय बॅक टू बॅक सलगचा विजय मामा चषक, षटकार. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे लाडके प्रेक्षक जोडले जात आहेत या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आजच्या दिवसातला 5वा मॅच, जिथे जांभूळपाडा संघ बॅटिंग करते आणि यावेळेस येईल का सलगचा तिसरा. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. 3 in row षटकारांची हॅट्रिक. 6 होते हो चर्चा, चषकाला लय डिमांड आमच्या, लय डिमांड आमच्या, चषकाला लय डिमांड आमच्या. क्रिकेटरांचा जमतोय मोर्चा, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या. नाही साधा काम विजय मामाचा, बक्षीस हो लाखाला, साधा काम विजय थँक्यू सो मामाचा. मच. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 49 या धावसंख्येवरती. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलगचे 3 चेंडू आणि सलगचे 3 षटकार. काय कमालीचं क्रिकेट. अगदी जर आपण पाहिलं तर अर्थात आता आपण पाहतोय तिसऱ्या षटकात चेंडूंचा खेळ झालाय, तो म्हणजेच आत्तापर्यंत आपण तपासून पाहिला तर 5 अगदी शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटचा चेंडूचा खेळ मात्र करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड स्टम्प्स. यावेळीचा फटका, काय कमालीचं क्रिकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट अजिंक्य रहाणे, वीरेंद्र सेहवाग यांची आठवण झाली आणि इथे मात्र हा विजय मामा चषक येतोय देखणा असा चौकार. 53 धावा फलकावरती. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. थँक्यू सो मच. नागेश पाटील याने मात्र आपण पाहतोय जे 3 षटकार ठोठावले त्याच्याच त्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय धीरेंद्र भगत यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 500 500 रुपयाचा कॅश प्राईज तब्बल आलेला आहे. अतिशय चांगली बॅटिंग. खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांना इथे मात्र मोटिवेट करण्याचं काम करतात धीरेंद्रजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अगदी शेवटचं षटक आणि आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किशोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर किशोर पाटील, एक भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा यांनी मात्र केलंय आणि आता मैदानाच्या आतमध्ये तेच आलेत. श्री गणेश वाडीव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो गोलंदाजी करतोय, परंतु वाघोबा जांभूळपाडे या संघानं मनं जिंकली. सुपर्ब रीतीने बॅटिंग केली. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विजय केनी स्ट्रायकिंग एंडला. विजय केनी स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेस विजय केनी यांनी मात्र बिग ब्लास्ट, व्हॉल्कॅनो इरप्शन, ज्वालामुखीचा उद्रेक, षटकार 6. हे आयोजन करतोय हो जोरात आपला विजय मामा घरत, आपला विजय मामा घरत, आपला विजय मामा घरत. चषकाची हाय न्यारीच बात, जमलत खेळाडू मैदानात, जमलत खेळाडू मैदानात, जमलत खेळाडू मैदानात. चंदनसर गावाचा विजय मामानी नाव लई रोशन केला, चंदनसर गावाचा विजय मामानी नाव लई रोशन केला. चौथ्या षटकाच्या सुरुवातीस अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आला आहे. काही कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा जांभूळपाडा या संघाच्या कर्णधारानं म्हटलं की जो मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल, की भरपूर वेळा आम्ही एकमेकांसमोर उभे राहिलेले आहोत, परंतु ऑलमोस्ट रिझल्ट आम्ही मोजलेले नाहीत, परंतु अगदी बरोबरीचं आमचं बॅटल असतं. जे त्यांनी मांडलं ते खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. अगदी बरोबरीचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 59. आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू देखील अतिशय चांगल्या रीतीनं. आधुनिक क्रिकेट बदललंय मित्रांनो. तुम्ही मात्र चेंडूच्या अगदी रडारमध्ये गेलात, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला की हा चेंडू मी लेप करतोय, वाईडची संधी असेल, परंतु पंच देखील तटस्थ आहेत. हा चेंडू वाईड मिळणार नाही. चेंडू मात्र डॉट येतोय. इन स्विंग बघायला मिळाला. अगदी हातभर वळण घेतलं या चेंडूनं. प्लस बाउन्स म्हणजेच चांगला चेंडू. वेगावर स्वार असा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अर्थात किशोर पाटील. बॅटिंग एंडला विजय केणी. यावेळेस विजय केणी यांचा फटका चांगला आहे. चेंडू मात्र निघून जाईल पुन्हा एकदा. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याचा भरपूर समाचार घेतलाय. चेंडू निघून जाईल लॉंग लेग मधून 6 धावांकरिता. षटकार. आपले विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, आपले विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल जर विचार केला तर फलंदाज विजय एकंदरीत बॅटिंग करत असताना 3 चेंडू आणि 12 धावांवरती खेळतोय, ज्यामध्ये त्याने 2 षटकार ठोकले. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे अर्थात नागेश, यांनी मात्र 9 चेंडू आणि 32 धावा. प्रभावी इनिंग. खऱ्या अर्थानं जी गरज होती ती मात्र आता गरज भागवली संघाची. यावेळेस सलगचा इथे देखील आपण पाहतोय काही कमालीची बॅटिंग. स्टँड अँड डिस्पॅच. ऑन साइडला गगनाला गवस निगारणाला आसमानी टोला. षटकार. खेळाडू कशात कमी हो नाही, पाठीशी आमच्या जीवदानी आई, पाठीशी आमच्या जीवदानी आई. थँक्यू सो मच. 4 चेंडू आणि 71 धावा. काही कमालीची बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूला इथे मात्र धावांचं थैमान टाकलंय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी खाली. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि अतिशय चांगला झेल टिपला. क्वालिटी, कॅचअप क्वालिटी बघायला मिळाली. विकेटचं पतन. चांगली बॅटिंग. छोटी इनिंग परंतु इम्पॅक्टफुल इनिंग. गॉन. चषकाची बघा ही नवलाई, माघार कोणी घेतच नाही, माघार कोणी घेतच नाही, माघार कोणी घेतच नाही. आज जाईल तिथं विजय मामाच्या चषकाचा बोलबाला, आज जाईल तिथं विजय मामाच्या चषकाचा बोलबाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक. थँक्यू सो मच. कोसमाई खारडी विरुद्ध आदर्श फणसपाडा. मी 2 कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज टॉससाठी रेडी राहायचं आहे. कोसमाई खारडी विरुद्ध आदर्श फणसपाडा. एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळेल. आदर्श फणसपाडा विरुद्ध कोसमाई खारडी. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर ही स्पर्धा अर्थातच. आणि या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. वैतरणा ए हाफ आपण पाहू शकाल. ए पॅनलचे मात्र हे सामने. आणखीन तुम्हाला बी पॅनल देखील वैतरणा गटातून पाहायला मिळेल. वैतरणा सफाळे हे भाग जर म्हटलं तर क्रिकेटचं दर्दी अर्थात पुष्कळ. इथे मात्र क्रिकेटला प्रेम दिलं जातं. जाऊया मॅचकडे. गोलंदाज पुन्हा एकदा होतील तयार. अगदी शेवटचा चेंडू.
यावेळीचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये खाली पोहोचतात आणि अगदी शेवटच्या क्षणाला हा मात्र झेल होळसाण झालाय. इथे मात्र धावचीतची संधी आले चालून. धावचीत होणार निश्चित स्वरूपात. फलंदाज बॅक टू द डगआउट्स. 1+ गॉन. अर्थात आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचतील 72 आणि 73 धावांची गरज या टॉससाठी. या विजय घरत मामा महान, या करी सेनेची शान. विजय घरत मामा महान, युवभक्त श्रद्धावान. विजय घरत मामा महान. थँक्यू सो मच. चेतनजी भोईर सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण या पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. अतिशय सुंदर रीतीचा मात्र इथे सामना रंगताना पाहायला मिळतोय. विजय मामा चषक 2024 क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आणि अगदी पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना असेल. चेतन दादा मात्र आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. अतिशय सुंदर रीतीची स्पर्धा राहिली आणि या स्पर्धेचा तिसराच दिवस. आदरणीय सन्माननीय चेतन दादा आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. पहिल्या राऊंडचा अगदी शेवटचा सामना. एका बाजूला V24, एका बाजूला अग्रिसेना. दोन संघ कोसमाई खारडी, आदर्श फणसपाडा. कोसमाई खारडीचा कॉल. V24चा काल होता आणि अग्रिसेना इथे मात्र टॉस जिंकलेले आहेत ते म्हणजेच आपण पाहतोय फणसपाडा. चेतन दादांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून ॲक्शन टिपले जातील कारण वेळ निघून जाते. आठवणीत राहतात ते म्हणजेच हेच ते फोटो. तर एकंदरीत टॉस मात्र जिंकलाय आदर्श फणसपाडा या संघानं. जास्त वेळ घेणार नाही. तुमचा निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. एकंदरीत ही स्पर्धा खेळत असताना प्रत्येक खेळाडूचं मात्र स्वप्न असतं की विजय मामा चषक आम्हाला देखील स्पर्धा खेळायला मिळाली पाहिजे. एकंदरीत या स्पर्धेमध्ये येतात, या मैदानाला एकदा पाहिलं की कसं वाटतं? स्टेडियम सारखी फील येते, चांगलं वाटेल, खेळायला मजा आहे. एकंदरीत क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघ देखील तुल्यबळ आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटर जातील, जास्त वेळ घेत नाही. जाऊया प्रतिस्पर्धी संघाकडे जिथे कोसमाई खारडी संघाचे कर्णधार आहेत. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? रिॲक्शन असतं. आता तुम्हाला बॅटिंगला आमंत्रण केलं आहे. तुम्हाला देखील तेच विचारेन की जास्त वेळ घेणार नाहीत. इथे मात्र आलात, हे असं भव्य असं मैदान पाहायला मिळतं, एक देखणं आयोजन बघायला मिळतं. या मैदानात आल्यानंतर कसं वाटतं? या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन चांगलं आहे. गेल्या वर्षी पण आम्ही ते ट्रॉफी मारली होती. असा विचार आहे की यंदाही आम्ही ट्रॉफी जिंकू अशी आशा आपण बाळगतो आणि मेहनत करू. येस, थँक्यू सो मच. तर जाऊया मॅचकडे. अतिशय चांगला खेळ देखील रंगला. तर जाऊया मॅचकडे जिथे दुसऱ्या डावाचा देखील खेळ चालू होईल. एकंदरीत टार्गेट जर आपण पाहिलं तर तब्बल 73. या मॅच करता पुन्हा एकदा मी जोडीन व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच संदीप गावण सर, ज्यांनी मात्र या स्पर्धेकरिता आम्हाला आमंत्रण दिलं. दयानंद पाटील दादा असतील, प्रशांत आदवडे सर असतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता मला आमंत्रण दिलं, त्याबद्दल आम्ही देखील त्यांचे आभारी आहोत. जाऊयात या दुपारच्या सत्राकडे जिथे वाघोबा जांभूळपाडा या संघानं 73 हे मात्र टार्गेटकडे ज्याने अग्रेसर झालात. आणि आता श्री गणेश वाडीव या संघाला ज्यांनी मात्र आमंत्रण दिले की तुम्ही आता सेकंड डावात, दुसऱ्या डावात ह्या 73 धावा चेस करा. टार्गेट मात्र मोठा आहे, परंतु खेळ हा क्रिकेटचा आहे. कधी काय होईल, कधी काय बिघडेल, कधी काय घडेल सांगता येत नाही. जाऊया मॅचकडे. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बली आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर सोहान भोईर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजित किणी, जे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. एका बाजूला श्री गणेश वाढीव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाघोबा जांभूळपाडा. गासपाडा इथे जी स्पर्धा झाली तिथे मात्र रनरअप राहिलेला संघ. आत्मविश्वास निश्चित स्वरूपात उंचीवर असेल, परंतु क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. सकाळी मिळालेलं वृत्तपत्र हे 5 रुपयाने असतं, संध्याकाळी त्याच वृत्तपत्राची किंमत ही 5 रुपये रद्दीत किलोने जाते. म्हणजेच क्रिकेट याच्यावर तुम्ही बाकी तर लावू शकत नाही. कधी क्रिकेटचा खेळ बदलेल सांगता येत नाही, याचा नेम नाही. जाऊया मॅचकडे.
73 धावा आहेत, भरपूर म्हणून चालणार नाही कारण क्रिकेटचा खेळमध्ये काही होऊ शकतं. सुरुवात मात्र करण्याचा प्रयत्न होता मोठ्या फटक्यानं, क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑन ऑफचा पुढे सरकला आणि अगदी सेकंड अटेम्प्टला अतिशय चांगला झेल, गुड आय कोऑर्डिनेशन बघायला मिळालं. पहिल्या विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट, गॉन. हे विजय मामाचा बायोडेटा, कागरी सेनेचा पुढारी मोठा, क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा, स्पर्धेसाठी खर्चितो नोटा. हे इमानी नेता, कर्तव्य दक्ष, पालघर जिल्हा उपाध्यक्ष, जनतेला अभिमान, विजय घरत मामा महान, हे दोस्ताना अभिमान, विजय थँक्यू घरत सो मामा मच. आपण पाहू शकाल दुपारचं हे मात्र सत्र रखरखत ऊन आणि भूपेश पाटील गासपाडा यांच्या माध्यमातून पुण्यदान आपल्याला पाहायला मिळतं. थंड पाण्याची सुविधा इथे मात्र होत आहे. खऱ्या अर्थानं जलदान हेच पुण्यदान म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं भूपेशजी पाटील गासपाडा यांच्या माध्यमातून इथे पाण्याची सुविधा इथे केली जाते. धन्यवाद भूपेश पाटील, तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये देखील स्वागत. जाऊया मॅचकडे. अगदी आपण पाहतोय 5व्या मॅचचा इथे बॅटल चालू आहे. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाजाला रीड केलं की फलंदाज ऑन साईडला मोठा प्रहार करण्यासाठी सज्ज झाला आहे. मग गोलंदाजी कशी असायला हवी याची मात्र उत्तम जाणीव गोलंदाज अजित किणी आपल्याला पाहायला मिळतात. सुपर लाईन ऑर लेंथनं इथे गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आणि अतिशय चांगला चेंडू मात्र ज्यांचा राहिला आहे. 2 चेंडू आणि एकही धाव आहेत. यावेळेस नो लुक स्ट्रोक. संदीप पाटील आपण पाहिलं, प्रदीप पाटील यांना पाहिलं असेल टेनिस क्रिकेट विश्वात आणि अगदी तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. नो लुक फटका इथे आलाय, षटकार. शान, विजय घरत मामा महान, शिवभक्त श्रद्धावान, विजय घरत मामा महान. थँक्यू सो मच. जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 6 धावा, काही कमालीचा फटका पाहायला मिळाला. आपण पाहू शकाल त्या फटक्याने मात्र मनं जिंकली. फलंदाज जर आपण पाहिलं तर अर्थात कल्पेश यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस दी बॅट खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे पोहोचतील परंतु चेंडू थांबणं कदाचित कठीण, कदाचित नाही तर डेफिनेटली कठीण. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार असा मात्र हा चौकार. अष्टपैलू क्रिकेट संघ खेळण्यामध्ये हे झाले दंग, संघर्ष करतील जिंकाया जंग, मारतील चौके छक्के. थँक्यू सो मच. 73 धावांचं प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट. इथे मात्र आपण पाहतोय कल्पेश पाटील या फलंदाजाने केलेली सुरुवात महत्वाची आहे. ती सुरुवात यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहतोय फाईन लेगमध्ये, अगदी शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनचा पोहोचला आणि तिथे मात्र त्याने या चेंडूला फील्ड केलं. धावसंख्या 1 ने आकार घेईल, धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 11. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 5 आणि येणारा जर आपण पाहिला तर एकंदरीत उर्वरित 1 चेंडू आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातला. गोलंदाजी मार्कवर अजित केणी. 73 धावांचं एक मोठं टार्गेट आहे परंतु मोठं म्हणून चालणार नाही. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मांडाव्या लागतील. यावेळेस आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर इथे मात्र सलामी देणारा येतोय दर्जेदार आलाय षटकार 6. हे बघण्यासाठी जमलेत प्रेक्षक, कार्यवाहक सारे आयोजक, केला आयोजन छान, विजय घरत मामा महान, या करी सेनेची शान, विजय घरत मामा महान, शिवभक्त श्रद्धावान, विजय घरत मामा महान. थँक्यू सो मच. जर 2 संघांमध्ये पहिल्या षटकाचा बॅटल जर आपण पाहिलं तर जांभूळपाडा संघाच्या 12 धावा होत्या परंतु आता 73 धावांचा पाठलाग करत असताना श्री गणेश वाढीव संघ 17 धावा म्हणजेच 5 धावांनी पुढे आता मात्र रनमध्ये पुढे आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला हेच एक्सटेंड करावं लागेल. जी सुरुवात तुम्ही केलाय, एक उंच इमारत बांधण्यासाठी जो बेस असायला हवा, जो पाया असायला हवा तो तुम्ही बांधलेला आहे. फाउंडेशन चांगलं सेट झालंय. आता तुम्हाला 73 माळे वर चढवायचे आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळात या 73 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. कुठल्या रीतीने खेळ स्वीकारला जाईल, भरपूर काही भूमिका फलंदाजांकडून मात्र पाहतोय. 18 बॉल आणि 56ची गरज. 56 धावा आणि 18 बॉल. अतिशय चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉल मधला रंगलेला कडवा संघर्ष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विराज पाटील हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाज जिथे तयार आहेत विराज, स्ट्रायकिंग एंडला बॅटर जर आपण पाहिलं तर
स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर कल्पेश आहेत. यावेळेस मात्र कल्पेश पाटीलचा हा देखील फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक कुणी नाही. येतोय दमदार शानदार विजय मामा चषक चौकार. साऱ्या गगनात ललकार आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या मात्र 4ने पुढे होते. 21 धावा या धावफलकात जाऊन पोहोचतायत. आपण पाहू शकाल या स्पर्धेचे शिल्पकार विजय मामा इथून मात्र निरोप घेतील या दुपारच्या सत्रात. पुन्हा एकदा ते संध्याकाळी जॉईन होतील नो डाऊट. परंतु आत्ता मात्र जर आपण पाहिलं तर आमचे जवळचे मित्र श्याम भोईर सर हे देखील या मॅचचे निरोप घेत आहेत. जाऊया मॅचकडे जिथे स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. आणि या चेंडूंचा खेळ झाला. या षटकातला 2 येणारे 4 चेंडू अगदी महत्त्वपूर्ण. 73 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकात सुरुवात चांगली झालेली आहे. परंतु ती सुरुवात चांगली झालेली आहे ही मात्र शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला राखावी लागेल. अगदी त्याला मात्र इथे ब्रेक थ्रू मिळाला. विकेटचं पतन. आमचे प्रमुख मान्यवर मात्र या स्पर्धेची रजा घेत असताना दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा मात्र ते जॉईंट होतील. जेवणाचा हा लंच ब्रेक त्यांच्यासाठी देखील आहे आपण पाहू शकाल. आणि पुन्हा एकदा जोडतील या स्पर्धेकडे. तत्पूर्वी इथे विकेटचं पतन झालंय. फलंदाज बॅक टू द डगआउट कल्पेश पाटील बॅक टू द डगआउट गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य आगरी सेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. नवीन बॅटर दाखल होतात ते म्हणजेच प्रदीप पाटील. अगदी या स्पर्धेचा तिसरा दिवस. विजय मामा चषक 2024चं शानदार असं देखणं आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतं. आणि या आयोजनातला मात्र आजचा तिसरा दिवस ज्यामध्ये वैतरणा ए पॅनल असं मात्र आजचा लॉट्स आपण पाहतोय ज्यामध्ये 12 संघ. अगदी सुरुवात झाली या स्पर्धेची सकाळच्या सत्रात 9:30 पावणे 10च्या सुमारास मात्र पहिला सामना रंगायला सुरुवात झाली. जिथून जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट आपण आत्तापर्यंत अनुभवतोय. अगदी दुपारचं सत्र वेळेचा विचार केला तर ऑलमोस्ट 1:45 वाजत आलेत. आणि अतिशय सुंदर रीतीचं असं हे देखणं आयोजन. अगदी शिस्तबद्ध स्पर्धा. अगदी टाइम टू टाइम सगळ्या काही गोष्टी वेळेत होत आहेत. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे जिथे चेंडू फेकून झाले 4 आणि येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना गोलंदाज आपण पाहतोय विराज पाटील यानं खऱ्या अर्थानं आपल्या कर्णधाराला लांब श्वास घेण्याची संधी दिली. कारण पहिल्या धावात तब्बल 17 धावा. तदनंतर कंजूस गोलंदाजी मी करून देऊ शकतो. आपल्या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून माझ्याकडे तुम्ही पाहिलं तर मी तुमचा विश्वास सार्थ ठरवीन. ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे. सबमरिंग डिलेव्हरी. शरीरापासून दूर ओव्हरआर्म क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलं की फलंदाजीच्या आवाक्यामध्ये आपल्याला जायचं नाही. त्याच्या बाउंड्री लाईनमध्ये शिरकाव करायचा नाही. त्याला मात्र परिश्रम करू दे. फलंदाजाला मात्र झगडू दे. ज्या अनुषंगानं मात्र आता गोलंदाजी करतायत. अतिशय चांगली मार्क करून टाकलेली गोलंदाजी फलंदाजाला अगदी वाचतायत आणि त्या अनुषंगानं मात्र गोलंदाज करतायत अर्थात विराज पाटील. अगदी शेवटच्या चेंडूवरती षटक क्रमांक 2चा खेळ चालू झालाय जिथे शेवटचा चेंडू असेल. इक्वेशन जर आपण पाहिलं 13 चेंडू आणि 52ची गरज आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू जर आपण पाहिला तर पंच नितेश कदम सर निश्चित स्वरूपात काउंट करतायत. अगदी जर आपण पाहिलं तर हा चेंडू डॉट येतोय. दुसरं षटक कमालीचं राहिलं. पहिल्या षटकात तब्बल जर आपण पाहिलं तर 17 धावा आल्या. परंतु या षटकात विराज पाटील यानं संघाला सावरलं. 4 धावा खर्च करत षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्त्याखेर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आता 21. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत. षटकारांची तुफान आतिषबाजी. अचूक नियंत्रित गोलंदाजी. बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी. स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक खेळाडू मान्यवर यांचे सहर्ष स्वागत. हार्दिक थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे जिथे तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवर नागेश पाटील ज्यानं चांगली बॅटिंग देखील केली. नो लुक स्ट्रोक देखील बघायला मिळाला. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आता चर्चेत असणारा फलंदाज प्रदीप पाटील याची आठवण करून दिली असा फटका मात्र नागेशच्या बॅटमधून बघायला मिळाला. तोच आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी मात्र दाखल झालाय. जाऊया मॅचकडे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू फळीचा मात्र सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवर नागेश. फुल लेनचा चेंडू होता. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी मात्र बोट उचललाय आकाशाकडं. यस प्लम मध्ये फलंदाज सापडतोय. LBW गॉन.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. तर नागेश पाटील जर हॅट्रिक घेत आहेत तर धीरेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून धीरेंद्र भगत सरांच्या माध्यमातून 1000 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. इथे मात्र बक्षिसांची ते भडीमार केली जाते, बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळतं. आता जर हॅट्रिक घेतात तर 1000 रुपयाचं मात्र कॅश प्राइज धीरेंद्रजी भगत साहेब मुख्य व्यासपीठावर आहेत. आणि आपण पाहू शकाल इथे षटक क्रमांक 3चा खेळ चालू झाला आहे. आता 11 बॉल आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर 52 धावा जमवायच्या आहेत. 11 बॉल 52 धावा पुष्कळ कठीण काहीच नाही. फक्त मी करू शकतो हे तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल. सिद्ध होण्यासाठी तुम्हाला तसा खेळ करून दाखवावा लागेल. फक्त बोलून चालणार नाही, मी करतो, तुम्हाला करावा लागेल. यावेळी आलाय अगदी आपण पाहू शकाल आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा आसमानी टोला षटकार 6. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या मात्र 6ने फ्लाय होईल. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 28 धावा. गोलंदाज कल्पेश तयार. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरला वरून, परंतु आपण पाहू शकाल इथे जर फलंदाज पाहिलं तर दोघांमधला समन्वय संपला. आई कॉर्डिनेशन यस नो आणि वेट या शब्दांचा कुठेतरी विसर पडला आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. थोडासा नाराज आहे की कदाचित मी आणखीन एक षटक पुढचं खेळलो असतो तर सामना जवळ घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला असता, परंतु क्रिकेट असंच आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट, गॉन. तर जाऊया मॅचकडे, जिथे आता धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच स्कोर कार्डला, अर्थात 28. येणाऱ्या जर काळात आपण पाहिलं तर आणखीन चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या षटकातला तपासून पाहिला तर आपण पाहतोय ज्यामध्ये आणखीन 3 चेंडू फेकणं गरजेचं आहे आणि 3 चेंडूंमागे किती धावा येतील हा प्रश्न अगदी प्रेक्षकांच्या मनामध्ये पडला आहे. प्रेक्षकांना वाटतं की आमचा गावचा संघ जिंकला पाहिजे, तर प्रतिस्पर्धी संघाचा गावचे देखील इथे खेळाडू आहेत. एका बाजूला आपण पाहतोय या जांभूळपाडा, एका बाजूला वाढीव, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे जो चांगला क्रिकेट खेळेल त्याला विजयाचा शिक्का निश्चित स्वरूपात मिळतो. थोड्याशा मायनर चुका होतील त्या तुम्हाला त्रास देतील नो डाऊट. इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि फलंदाजीच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा जाऊन पोहोचतील फलकावरती 30. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि धावा जमवायच्या आहेत 43. यावेळीस आपण पाहू शकाल चेंडूने मात्र थोडीशी गिरकी घेतली आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझनला जिथे क्षेत्ररक्षक 2 चेस करतात आणि आपण पाहू शकाल तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं आणि चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. धावसंख्या 2ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 32 या धावसंख्येवरती अगदी शेवटचा चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. विजय मामा चषक 2024 अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा, क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा, क्रिकेटचा कुंभ मेळावा आपण पाहतोय. सलग 5 दिवसांची, सलग 6 दिवसांची ही एक सुंदर अशी स्पर्धा. गोलंदाज तयार. यावेळी जा फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा मात्र पुढे पोहोचलाय ज्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपलाय. इथे विकेटचं पतन, गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल ते म्हणजेच आता दाखल झालेत विकुल पाटील. 6 बॉल आणि जर आपण पाहिलं 41ची गरज, म्हणजे जरी 6 षटकार आले तरी देखील आपण पाहतोय श्री गणेश वाढीव या संघाला इथून विजय मात्र मिळणार नाही. परंतु आपण पाहतोय क्रिकेट म्हटलं की तुम्हाला हे 4 षटक पूर्ण करावे लागते, परंतु येणाऱ्या काळात जर 2 ते 3 एक्स्ट्रा चेंडू आले ज्यामध्ये षटकार डिपॉझिट झाले तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपण असे कित्येक सामने पाहिलेत. जाऊया मॅचकडे. विकुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळी 6 फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक खाली आहेत. अगदी आपण पाहतोय उंची जास्त आणि लांबी कमी होती, परंतु शेवटच्या क्षणाला झेल सुटला.
परंतु विशेष मायने ठेवणार नाहीत. इथून सिंगल मिळाली, या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 33 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 33 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या काळात मात्र आपण पाहतोय चेंडू असतील तुमच्याकडे 5 धावा जमवायच्या 40. पाहूया या मॅचमध्ये फक्त आणि फक्त आता औपचारिकता म्हणायला हरकत नाही. हा चेंडू मात्र वाईट आलाय. गोलंदाजाला विशेष काही वेगळं करायची गरज नाही आहे. जरी 5 षटकार राहील तरी देखील हा सामना ऑलमोस्ट तुम्ही जिंकलेला आहात. फक्त खेळपट्टीवर पिचिंग आणि लाईन अगदी योग्य असेल तर ह्या 5 चेंडू तुम्हाला प्लेन फेकायचे आहेत, जिथे मात्र तुम्ही हा सामना ऑलमोस्ट जिंकलात. आता 5 बॉल आणि 39ची गरज. मैदानाच्या आतमध्ये हा सामना चालू आहे. एका बाजूला श्री गणेश वाडीव तर दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूळपाडा. यावेळी 7 चेंडू मात्र चांगला हाताळलाय. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय डेफिनेटली क्लीन इट यू. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र माही पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे दाखल झालेत. आणि या चेंडूंचा खेळ जर आपण या षटकात पाहिला तर आत्तापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. येणाऱ्या काळात 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 39ची गरज आणि 4 चेंडू सामन्यामध्ये अगदी आपण पाहतोय फक्त औपचारिकता बाकी राहिली. कारण वाघोबा या संघाने, वाघोबा जांभूळपाडा या संघानं फलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं धावांची लयलूट टाकली, धावांचा दरोडा टाकला आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघाला चेस करण्यात थोडंही चान्स दिले नाहीत. गोलंदाजाने कसून गोलंदाजी हाताळली आणि त्याच माध्यमातून आता हा सामना आपल्याला एकवाती पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका बऱ्याच काळावेत. क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट स्क्वेअर लेगला जिथून अगदी झेल सुटला आणि इथून आपण पाहू शकाल सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आत्तापर्यंत 35 धावा. 3 चेंडू आणि आता 38ची गरज. सामना अगदी लांबच लांब होत चाललाय. खूपच सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. पुढचा होणारा मॅच कोसमाई खाराडी विरुद्ध आदर्श फणसपाडा. आदर्श फणसपाडा या संघाने नाणेफेक जिंकलंय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तर खारडी संघाला आमंत्रण दिलं की यस तुम्ही प्रथमतः फलंदाजी करा. सरळ बॅटनं क्रिकेटचा चांगला स्ट्रोक, लॉंग ऑनला खेळाडू तैनात, जिथून सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे सरकली. अर्थात धावा आता पोहोचला त्या म्हणजे 36 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आदर्श फणसपाडा आणि कोसमाई खारडी. जसा मॅच संपेल तुम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तमाम क्रीडा रसिक मात्र या स्पर्धेकडे लक्ष देत आहेत. उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर भरपूर प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेकडे. विजय मामा चषक म्हटलं की प्रत्येकाला मात्र सुट्टी असली की मात्र वेळ काढून मात्र येत आहेत. यावेळीस अतिशय चांगला फटका, गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं कधीही चांगलं, ज्या अनुषंगानं मात्र हा षटकार आला आहे. 6 धावा आणि या 6 धावेने धावफलक पुढे पोहोचेल ते म्हणजेच 42. अगदी शेवटचा चेंडू. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अगदी लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तयार असतील आणि यावेळेस हा देखील फटका चांगला खेळलाय, परंतु इथे विजयाचा शिक्कामोर्तब करतात ते म्हणजेच वाघोबा जांभूळपाडा या संघाने मात्र इथे विजयाची मोहर उमटवली. जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. तुम्ही इथे आलात आणि तुम्ही या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल विजय मामा चषकचे सर्व आयोजक सहयोजक तुमचे आभार मानतायत. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर नागेश पाटील. 9 चेंडू 31 धावा.